महिलांच्यामध्ये जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो त्याचवेळी इमोशनल इम्बॅलन्सही होतो. म्हणजेच काय, जेव्हा मेन्सेस येतात, पिरियड्स येतात, त्यावेळी एक इमोशनल डिस्टर्बन्स किंवा इरिटॅबिलिटी होणे, प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये एक इमोशनल सेन्सिटिव्हिटी वाढणे, जेव्हा प्रेग्नन्सीच्या नंतरचा जो काही काळ असतो त्यामध्ये काही महिलांना डिप्रेशन येणे, जेव्हा पिरियड्स थांबतात म्हणजेच मेनोपॉझल पिरियड असतो त्या पिरियडमध्ये काहींना मूड स्विंग होणे किंवा एन्झायटी वाटणे, भविष्याची काळजी वाटणे, अशा गोष्टी होतात. प्लस जेव्हा स्ट्रेस लेवल कंटिन्युअस असतो तर त्यावेळी थोडंसं स्लीप डिस्टर्ब होणे किंवा एन्झायटी वाटणे अगेन, अशा गोष्टी होतात. पण जर आपण ह्या गोष्टी वेल मॅनेजमेंट केल्या, म्हणजेच काय तर आपली एक हेल्दी लाईफस्टाईल ठेवली, एक बॅलन्स्ड डाएट ठेवला, रेग्युलर एक्झरसाईज केला किंवा एक ध्यानधारणा केली, जेव्हा गरज वाटेल तेव्हा एक काउन्सिलिंगची मदत घेतली किंवा काही मेडिकेशन घेतले, तर आपल्या हॉर्मोनल बॅलन्ससोबत इमोशनल बॅलन्सही साधता येतो.